नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। दूध उत्पादकांचे अनुदान कदापि बंद होणार नाही, विरोधक अफवा पसरवण्याचे काम करीत आहे। शिवाजीराव कर्डिले। मुद्दे नसल्याने महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार। नगर। राज्यातील महायुती सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याचे काम केले आहे। लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले आहेत। शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली आहे। असे अनेक जनहिताचे निर्णय घेतल्याने महायुतीवरील लोकांचा विश्वास वाढला आहे। दुर्दैवाने विरोधी महाविकास आघाडीकडे मुद्दे नसल्याने ते महायुतीच्या योजनांना आडकाठी आणत आहेत। दुधाचे अनुदान बंद होईल अशा अफवा पसरवण्यात येत आहेत, परंतु तसे काहीही होणार नसून महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर हे अनुदान कायमच राहणार आहे। त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांकडून होणाऱ्या विविध आरोपांना तसेच टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असा विश्वास व्यक्त केला आहे। कर्डिले म्हणाले, मी स्वतः शेतकरी आहे, 25 वर्ष दुधाचा व्यवसाय केला आहे, त्यामुळे दूध उत्पादकांच्या व्यथांची मला जाणीव आहे। दूध उत्पादकांना दिलासा देणारे निर्णय होण्यासाठी मी कायम प्रयत्न केले आहेत।